नमस्कार विद्यार्थी मित्र हो, आज आपण आपल्या आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून अलंकार भाग 1 या अंतर्गत रूपक अलंकार आणि त्यासोबत व्यतिरिक्त अलंकाराची माहिती घेणार आहोत। विद्यार्थी मित्र हो, की अलंकार म्हटलं म्हणजे दागिना, म्हणजे त्याला आपण आभूषण असेही म्हणत असतो। या दागिन्यांमुळे किंबहुना या आभूषणांमुळे आपल्या सौंदर्यात त्या ठिकाणी भर पडत असते आणि आपण उठून दिसत असतो। त्या पद्धतीनेच आपल्या भाषेमध्ये सुद्धा असे हे अलंकार हे वापरले जातात आणि जेणेकरून त्या माध्यमातून भाषा ही अधिक परिणामकारक ही होताना आपल्याला दिसून येते। तर याच अलंकाराची माहिती आपण आपल्या या स्लाइडच्या माध्यमातून घेणार आहोत। तर चला पाहूया अलंकार। विद्यार्थी मित्र हो, अलंकाराची माहिती आपण घेतलीच। आता अलंकाराचे जे प्रकार आहेत त्या प्रकारांची माहिती आपण घेऊया। अलंकाराचे 2 प्रकार आहेत, त्यातील पहिला शब्दालंकार, दुसरा अर्थालंकार। सुरुवातीला शब्दालंकार। शब्दालंकार म्हणजेच शब्दांच्या विशिष्ट वापरामुळे जेव्हा भाषेला सौंदर्य प्राप्त होते त्यालाच आपण शब्दालंकार असं त्या ठिकाणी म्हणत असतो। उदाहरणार्थ अनुप्रास, यमक, श्लेष हे शब्दालंकाराची उदाहरणं होय। क्रमांक 2 अर्थालंकार। अर्थाच्या चमत्कृतीमुळे जेव्हा भाषेला सौंदर्य प्राप्त होते ते अर्थालंकार होत। उदाहरणार्थ रूपक असेल, व्यतिरेक असेल, दृष्टांत असेल, चेतनगुणोक्ती असेल, हे अर्थालंकाराची उदाहरणं होय। विद्यार्थी मित्र हो, रूपक अलंकाराला समजण्यापूर्वी आपण आधी उपमेय व उपमान ही संकल्पना पाहू। खालील वाक्य पहा। त्यातलं पहिलं वाक्य, रुद्र वाघासारखा शूर आहे। 2 श्याम सशासारखा भित्र आहे। वरील वाक्यात रुद्रची तुलना वाघाशी केली आहे। 2 तर श्यामची तुलना ही सशाशी केली आहे। थोडक्यात ज्यांच्याविषयी बोलले जाते त्यास उपमेय म्हणतात, म्हणून वाक्यात रुद्र व श्याम यांच्याविषयी बोलल्यामुळे ही उपमेय आहेत। तर जे काही बोलले जाते त्यास उपमान म्हणतात, म्हणून वाक्यामध्ये रुद्र वाघासारखा, श्याम सशासारखा असे म्हटले आहे, म्हणून वाघ व ससा ही उपमाने आहेत। हे आपण अतिशय सोप्या पद्धतीने पाहिले, यामुळे आता तुमचा गोंधळ होणार नाही। आता आपण रूपक अलंकाराची माहिती घेऊया। रूपक अलंकार विद्यार्थी मित्रांनो, पुढील वाक्य मग आपण यासाठी पाहू। शाळा म्हणजेच दुसरी माताच। या वरील वाक्यात शाळा उपमेय आहे, तर दुसरी माताच हे उपमान आहे। वरील वाक्यात उपमेय हे उपमानच आहे असे मानले आहे, म्हणजे शाळा व माता यात भेद नाही, ते एकरूपच आहेत, म्हणजेच शाळा आणि माता यांच्यात आपल्याला भिन्नता दिसून येत नाही। जेव्हा उपमेय व उपमान यात एकरूपता आहे असे वर्णन येते तेथे रूपक अलंकार होतो, म्हणून वरील वाक्यात रूपक अलंकार आहे। विद्यार्थी मित्र हो, रूपक अलंकाराची व्याख्या ही या पद्धतीने, जेव्हा वाक्यात उपमेय व उपमान यांच्यातील साम्यामुळे दोन्ही गोष्टी अभिन्न दर्शवल्या जातात तेव्हा रूपक अलंकार होतो। या रूपक अलंकाराची वैशिष्ट्ये आपण पाहूया। 1 उपमेय व उपमान यांच्यात एकरूपता असते। 2 उपमेय हेच उपमान आहे असे मानले जाते। 3 यात म्हणजे केवळ प्रत्यक्ष, साक्षात, मूर्तिमंत इत्यादी साम्यदर्शक म्हणजेच सारखेपणा शब्दांचा वापर होतो। रूपक अलंकाराची काही उदाहरणं ही खालीलप्रमाणे। विद्यार्थी मित्र हो, आता आपण व्यतिरेक अलंकार समजून घेऊया। आधी आपण व्याख्या पाहूया बरं। जेव्हा कोणत्याही काव्यात वा वाक्यात उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ आहे
असे मानले जाते तेव्हा तेथे व्यतिरेक अलंकार होतो. म्हणजे आपल्याला या व्यतिरेक अलंकारामध्ये लक्षात घ्यायचं आहे की उपमेय हे उपमानापेक्षा काय असते, श्रेष्ठ. अशा वेळेस त्या ठिकाणी व्यतिरेक हा अलंकार होत असतो. मग याला समजून घेण्यासाठी आपण एक उदाहरण या ठिकाणी पाहूया. उदाहरण, अमृताहुणी गोड नाम तुझे देवा. वरील उदाहरणातील उपमेय आहे देवाचे नाम आणि उपमान आहे अमृत. म्हणजेच या उदाहरणात परमेश्वराचे नाव हे गोडीच्या बाबतीत अमृताईपेक्षा श्रेष्ठ आहे असे मानलेले आहे. म्हणजे थोडक्यात काय, तर देवाचे नाम हे उपमेय आहे आणि हे देवाचे नाम अमृताईपेक्षा कसे आहे, श्रेष्ठ आहे. म्हणून यालाच आपण व्यतिरेक अलंकार असं म्हणत असतो. विद्यार्थी मित्र हो, या व्यतिरेक अलंकाराची काही उदाहरणं आपण पाहूया. एक, सांज खुले सोन्याहुनी पिवळे हे पडले ऊन. या वरील वाक्यामध्ये उपमेय आहे ऊन, तर उपमान आहे सोन्याहून. विद्यार्थी मित्र हो, की सोनं हे अतिशय पिवळं असतं हे आपल्याला माहितीच आहे, परंतु सोन्याहूनही पिवळे काय आहे, ऊन आहे. म्हणजे उपमेय हे उपमानापेक्षा हे कसे आहे, श्रेष्ठ आहे. म्हणून हे व्यतिरेक अलंकाराचं उदाहरण झालं. दुसरं उदाहरण आपण पाहूया. ते हे, तू माऊलीहून मयाळ, चंद्राहून शीतल, पानियाहून पातळ, कल्लोळ प्रेमाचा. या उदाहरणामध्ये उपमेय आहे तू. तू म्हणजेच परमेश्वराला या ठिकाणी म्हटलेलं आहे. तर उपमान आहेत माऊली, चंद्र आणि पाणी. विद्यार्थी मित्र हो, माऊलीत असणारा मायाळूपणा, चंद्रात असणारी शीतलता आणि पाण्याहून तर पातळ दुसरं काही नसतं. म्हणजे हे तिघही घटकांपेक्षा उपमेय म्हणजेच तू म्हणजेच परमेश्वर हा या ठिकाणी श्रेष्ठ आपल्याला दिसतो. म्हणून हे व्यतिरेक अलंकाराचं उदाहरण झालं. विद्यार्थी मित्र हो, या व्यतिरेक अलंकाराला ओळखण्याची खूण ही आपल्याला सांगता येईल की उपमानाला ऊन आणि हून ही पंचमीची प्रत्यय ही लागलेली आपल्याला दिसून येतात. उदाहरणार्थ, अमृताहुनी, सोन्याहुनी, माऊलीहून, चंद्राहुनी, पानियाहुनी. म्हणजेच ही लागलेली पंचमीची ऊन आणि हून ही प्रत्यय दिसून येतात.